नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द्वितीय सत्र परीक्षा 2026 इयत्ता 9वी सराव संच विषय आहे भूगोल. या विषयाची आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. 40 गुणांची प्रश्नपत्रिका आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहा. एक आहे त्याच्यातला, टिंबटिंब हा सर्वात स्वस्त वाहतूक मार्ग आहे. पर्याय आहे रस्ते मार्ग, हवाई मार्ग, जलमार्ग, रेल्वे मार्ग. याचं उत्तर आहे जलमार्ग. दुसरं आहे 2000 मीटर खोलीनंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र 4 अंश सेल्सिअस असे सारखे असते. पर्याय आहे 2 अंश सेल्सिअस, 4 अंश सेल्सिअस, 5 अंश सेल्सिअस, 0 अंश सेल्सिअस. त्याचं उत्तर आहे 4 अंश सेल्सिअस. तिसरं आहे उदगमंडलम हे थंड हवेचे ठिकाण टिंबटिंब राज्यात आहे. पर्याय आहे ओडिसा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू. याचं उत्तर आहे तामिळनाडू. चौथा आहे टिंबटिंब येथे गरम पाण्याचे झरे आहेत. पर्याय आहे उनेरे, सातारा, मुरुड, रेवदंडा. उत्तर आहे उनेरे. प्रश्न दुसरा बघूयात आता. दिलेल्या माहितीच्या आधारे नावे लिहा. 4 गुणांसाठी प्रश्न आहे. त्यामधला पहिला पाहूयात. हैदराबाद हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे? त्याचं उत्तर आहे रामोजी फिल्म सिटी याच्यासाठी हैदराबाद शहर प्रसिद्ध आहे. 2 नंबरचा आहे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण. तर महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. तिसरं आहे महाराष्ट्रातील रेल्वे जंक्शन. तर मनमाड हे महाराष्ट्रातील रेल्वे जंक्शन आहे. चौथा आहे एखादे कुटुंब पतंजली योगपीठ या ठिकाणी गेले तर ते कोणते पर्यटन आहे? आरोग्य पर्यटन हे त्याचं उत्तर आहे. तिसरा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी प्रश्न आहेत. पहिला आहे ओपेक संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? त्याचं उत्तर आहे जेना या ठिकाणी ओपेक संघटनेचे मुख्यालय आहे. दुसरा आहे अर्थव्यवस्थेचे प्रमुख प्रकार कोणते? त्याचं उत्तर आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था. हे अर्थव्यवस्थेचे प्रमुख प्रकार आहेत. प्रश्न तिसरा त्याच्यातला, परदेशी पर्यटन म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे भारतातून दुसऱ्या देशात, अमेरिका किंवा श्रीलंका अशा देशामध्ये पर्यटनासाठी जाणे म्हणजेच परदेशी पर्यटन होय. चौथा आहे संदेशवहन म्हणजे काय? उत्तर आहे माहितीची देवाणघेवाण म्हणजेच संदेशवहन होय. दिलेल्या प्रश्न चौथा बघूयात आपण. त्यामधला अ आहे दिलेल्या भारताच्या नकाशात पुढील ठिकाणे दाखवा. तर हा प्रश्न आहे 4 गुणांसाठी आणि त्यामध्ये पेज नंबर 89 वर आपल्याला हा भारताचा नकाशा आहे आणि त्यामध्ये ठिकाणे दाखवायची आहेत. तर ते ठिकाणे कोणती आहेत ते बघूयात आता आपण. तर ते ठिकाणे आहेत, पहिले ठिकाण आहे अलाहाबाद. तर अलाहाबाद या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर आहे मुंबई, त्यानंतर आहे पुणे, नागपूर, चेन्नई आणि हैदराबाद. तर हे ठिकाणे आहेत. तर हे आपल्याला नकाशामध्ये हे ठिकाणे दाखवताना वेगवेगळ्या सूचींचा वापर करायचा आहे. सूची दाखवताना मग उदाहरणार्थ अलाहाबाद शहरांसाठी आपण स्टारचा वापर करू शकताय. मुंबई शहरासाठी छोट्या डॉटचा म्हणजेच टिंबचा वापर करू शकताय. चेन्नईसाठी आपण
टिंब आणि छोटंसं सर्कलचा वापर करू शकताय. पुणे शहरासाठी चौकोनाचा वापर करू शकताय. त्यानंतर हैदराबाद या शहरासाठी ट्रायंगल म्हणजेच त्रिकोणाचा वापर करू शकताय. तर अशा वेगवेगळ्या शहरांसाठी आपण वेगवेगळे कोणतेही सूची वापरू शकतो. आणि तो नकाशा आपण भूगोलच्या पुस्तकात आहे. आता तो या ठिकाणी दाखवू शकतच नाही, तर आपण तो नकाशा कोणता पण येऊ शकतो. त्यामुळे आपण पुढचा प्रश्न घेऊयात. भौगोलिक कारणे द्या. तर पहिलं आहे, भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरे आढळतात. आता भारताची पूर्व किनारपट्टी म्हटलं की आपल्याला या ठिकाणी त्याची उत्तरे पाहायला मिळतात. भारताच्या पश्चिमेस अरबी समुद्र असून पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे. अरबी समुद्र बहुतांश भाग हा उष्णकटिबंधात आहे. त्या तुलनेने बंगालचा उपसागर जरी उष्णकटिबंधात असला तरी तो तिन्ही बाजूने जमिनीने वेढलेला आहे. त्याचबरोबर जीविका ही मिठ्या ग्रहांची पोषक अशी परिस्थिती, जास्त क्षारता व उष्ण हवामान भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असल्याने पूर्व किनाऱ्यापेक्षा भारताच्या पश्चिम किनाऱ्याचं उत्तर पाहू शकताय की भूभागावरील एखादे ठिकाण दिवसाची सुरुवात झाली तर त्या ठिकाणी पूर्वेकडे व पश्चिमेकडे कोणता दिवस धरायचा यावरून गोंधळ झाला असता. त्यानंतर दुसरं आहे त्याच्यात, हे टाळण्यासाठी विशाल पॅसिफिक महासागरावरून जाणाऱ्या 180 अंश रेखावृत्ताच्या अनुसरून आखलेल्या आंतरराष्ट्रीय वारशा पृथ्वीवरील एक दिवस सुरू होतो व संपतो. थोडक्यात पृथ्वीवरील नवीन दिवस पॅसिफिक महासागरात. या ठिकाणी आपल्यासमोर प्रश्न 6 अ किंवा आ दोन्हीपैकी एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर हा जो प्रश्न आहे तो सोपा असतो. आलेखाचे वाचन करायचे आहे आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे, सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या वर्षी वाढ झालेली आहे? तर आपण पाहू शकताय की 1987ला 36% एवढी लोकसंख्येची वाढ झालेली आहे. दुसरा आहे, 22% नागरीकरण कोणत्या वर्षी झालेलं आहे? इथं पाहू शकता आपण 1957ला 22% नागरीकरण झालेलं आहे. त्यानंतर 1967 ते 1977 या सालातील नागरीकरणातील फरक किती टक्के आहे? तर या ठिकाणी पाहू शकता आपण 1967ला 25% होतं आणि 1977ला 30%. तर याच्यातील फरक 5%चा फरक झालेला आहे. त्यानंतर चौथा आहे, सर्वात कमी नागरीकरण कोणत्या वर्षी झालेलं आहे? तर ते पाहू शकतो आपण 1947 ते 1957 या दरम्यान फक्त 2%नी वाढ झालेली आहे. म्हणजेच सर्वात कमी नागरीकरण झालेलं आहे. त्यानंतर पाचवा आहे, हा लेख काय दर्शवतोय? तर महाराष्ट्रातील लोकसंख्येची वाढ दर्शवत आहे. म्हणजे या ठिकाणी दाखवतोय की ही लोकसंख्या जी आहे ते वाढत गेलेली आहे. त्यानंतर 6वा आहे, 1967 साली लोकसंख्या वाढ किती टक्क्याने झालेली? तर 67ला आपण पाहू शकतोय 25% एवढी वाढ झालेली आहे. 7वा जो आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 2 उत्तरे सविस्तर लिहायची, 4-4 मार्कासाठी आहेत. एकूण 8 गुण आहेत. तर पहिलं आहे, अर्थव्यवस्थेची कार्य लिहा आणि दुसरं आहे, संदेशवहनाचे महत्त्व सांगा. आपण अर्थव्यवस्थेची कार्य आपण पुढील प्रमाणे पाहूयात की कोणत्याही वस्तूचे किती प्रमाणात उत्पादन करायचे याचा निर्णय घेणे. त्यानंतर कमीत कमी खर्च म्हणजेच जास्तीत जास्त काटकसूर करून उत्पादन कार्य हाती घेणे. त्यानंतर सामाजिक व आर्थिक
न्यायांच्या तत्वानुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप करणे. त्यानंतर भविष्यकाळातील आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी योग्य ती तरतूद करणे. अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न. ठिकाणी मोबाईल हे एक संदेशवहनाचे आदानप्रदान करण्याचे साधन आहे. त्यानंतर आपण त्याच्यामार्फत हवामान संदर्भातील अद्ययावत माहिती मिळवत असतो. त्याचनंतर आंतरजालाच्या माध्यमातून युगात सर्वांना या व्यवस्थापनाचा वापर करावा लागतो. त्यानंतर भारत सरकारने ऑनलाईन ट्रेडिंग, पेमेंट, मनी ट्रान्सफर, भीम ॲप यासारख्यांचा वापर करून आपण संदेशवहनांच्या सुविधांद्वारे अनेक प्रकारची देयके, खरेदी विक्री असे व्यवहार करू शकतो. त्याचबरोबर मोबाईलद्वारे आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग एकाच वेळी अनेक लोकांना बोलवू शकतो. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी भूगोलचा जो द्वितीय सत्रातला सराव संच आहे तो आपण आता पाहिलेला आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. नमस्कार, धन्यवाद.